झालं, तुम्ही कशाला करताय? मी करते ना. नाही नाही मी करतो, राहू दे ना, मी करतो. लागलं का? काय झालं? नाही काय नाही, थोडासा हात भाजला. लक्ष देऊन काम करता येत नाही? हो, पुढच्या वेळेला बघून करतो ना. लय लागलं का मालक? बघू. नाही काही नाही शोभे, अगं मी काम काही नाही काही नाही काही नाही झालंय. काही नाही झालं काही. अरे अरे काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? हा, बायको नसताना तर नसताना आणि बायको असताना पण तेरं चालली तुझी मास्टरड्या. अरे जनाची नाही मनाची तरी ठेव ना. महामाये, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. चल तू चल पहिला, चल आधी चालच्या बाहेर. काय बोलताय तुम्ही? असं काही नाही हो. तू गपरे मास्टरड्या, काही बोलू नकोस. काय झाले तुला? ही कशाला बोंबलतेस? कशाला बोंबलतेय? अगं हिला तू घरात राहायला जागा दिलीस, आसरा दिलास, खायला अन्न दिलास. ही आता ना तुझा नवरा आणि संसार दोन्ही लाटायला निघाली. मावशी ऐकून घेते म्हणून काय बी नाही बोलायचं, आताच सांगते. बानू बानू बाई तू तरी शांत बस, शांत. अगं तिला काय शांत बसवतेस? तिला आधी कामावरून काढून टाक. मी सांगते ना, ही ना तुझा संसार सगळा मातीत मिसळेल. नाही नाही तू चल आधी. आई, माझा मला संसार सांभाळता येतो आणि तो मी नीट सांभाळते. हा तुझा, तुला ना कारणच लागतं बिचाऱ्या भानूला बोलायला. तुझा घरी जा, उगाच शोभे तू माझ्यावर विश्वास ठेव. अगं जा घरी. अगं शोभे मी जा. काय सांग, अगं घरी जा. शोभे शोभाला नाही अक्कल. डोळ्यासमोर सगळं दिसते पण काहीच लक्षात आलं नाही सारखं करते. हा, आईवर विश्वास नाही. जादूची पट्टी बांधून घेतली डोळ्यावर नुसती. ए तू कुठे येते मध्ये? बाजूला अगं इथे कुठे येते? डोक्यात इथे डोकं माझा आधी बडबडायला लागले. मला काय सुचेना झालंय. आणि हे काय आहे? वाटेत घेऊन बसलास, त्याला जायला वाटतो बघा. बाजूला यायला भाजी विकतोय. ए जा इकडं, जा आता तू. काय झालं मावशी? नाही टेन्शन मध्ये दिसताय, तब्येत बरी नाही का? हो, तब्येत बरी नाही तुमची? मला काय धाड भरली आहे? त्या शोभेची तब्येत बिघडली. काय विश्वास नाही. अगं बाई काय झालं काय? अगं ती भानुमती तिच्या संसारात विष घालवते. हा, आपण त्याला तर कळतो की नाही? जादूची पट्टीच बांधल्या डोळ्यावर. नाही हो, भानू असं काही करणार नाही. हो ना, काम करते ती आणि ते सुद्धा कोणती अट न ठेवता. मावशी तुमचा काहीतरी गैरसमज झाला. काय गैरसमज झालेला नाहीये. जास्त शिकवू नका मला. तुम्हा दोघांपेक्षा बरेच पावसाळे पाहिलेत मी. शिकवतायत मला. या वाजन जा घरी. मावशी सहज म्हटलं, तुम्हाला तर रागच आला. शिकवायचं नाही आम्हाला काही. हे तुमचं ज्ञान आहे ना, तुमच्या जवळच ठेवायचं, पाजळायचं नाही. चाळीभर गेल्या शिकवतात मला. या म्हातारीला माझा काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, मालकांना हाताला लागलंय, त्याचं काहीतरी करायला लागल. मालक हो, हाताला लागलंय तुमच्या, कशाला ऑफिसला जाताय? विशेष काय नाही, थोडस लागलंय. थोडंसच? हा, ते थोडंसच आहे का? ऐका माझं, नका जाऊ. तसं बी काम करता नाही येणार तुम्हाला. अहो खूप काम आहे, मला जायला पाहिजे ऑफिसला, मला जाऊ द्या. बरं जा. मोहन, अहो तुम्ही कशाला आला तिथे? कशाला आले म्हणजे? कापड द्यायला आले. हो, अहो तुम्हाला नाही बोललो मी. मला काही कळत नाही का? तोंड चालवायच्या ऐवजी हात चालवा. हो, काम होतील लवकर. हो करतो. थांबा, मला वेळ नाहीये थांबायला, काम आहेत मला. तुम्ही करा. अहो मी करते. नको, मी करते ना. माझा मला संसार सांभाळता येतो आणि तो मी नीट सांभाळते.
काही नाही झालं, काही नाही झालं. काही या भानुमतीला ना या चाळीतून हकलायलाच हवं. त्याशिवाय माझ्या लेकीच्या संसाराला लागलेले ते ग्रहण ना नाही सुटायचं. काय करू काय करू? हे मला करता येतं, हेच करायचं. दाखवते तुला लीलावती काय चीज आहे. तुला ना कोणीच वाचू शकणार नाही. तुझी आता चाळीत हक्काल पट्टी. शोभा वरून खालीच यायला तयार नाही तर दिवसातून ना वर खाली 10 फेऱ्या मारे. आज यायलाच तयार नाही खाली. नाही चौकावर नको नको, मी गेले तर ना सगळं माझ्यावरच शिकेल, माझाच संशय येईल. नको येऊ दे तिला खाली. काय येत नाही. अगं शोभे ये ना खाली. आली भानू 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 कुठे? अगं गेली असेल कुठेतरी बाहेर. तिला बाहेरची पण कामं असतात ना. येईल. येऊ दे, चांगलीच सुनावते तिला. प्रत्येक वेळेला नुसती आपली बाहेरचीच कामं करत असते. शोभे
दिवे लावण्याच्या वेळेला असा वाद घालू नये बाळ, चांगलं नसतं ते. तू बैस हा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. नाही नको नको, मी घेते खायला. हा बरं, तू खायला घे, त्या डब्यात आहे. मी देवासमोर दिवा लावते. हा? चांदीचा दिवा कुठे गेला? असेल तिथेच. अगं इथेच असतो, नाहीये इथे. आठवलं ग, सकाळी ना मी भानुमतीकडे ना घासायला दिला होता. तिनेच ठेवला असेल कुठंतरी, आल्यावर देईल की बघ. हा मग तोपर्यंत मी पेटीतला काढते, दिवा लावते, नाही का? हा? वा वा आई, हा? म्हणजे भानू चांगली आहे हे शेवटी पटलं तर तुला. हो ग बाई, आता ती येईल तेव्हा येईल. पेटी पण बरेच दिवसात उघडली नाहीये. बघ केवढी धूळ साचलीये. हळूहळू लागेल तुला. हा? शोभे, अगं माझ्या चांदीच्या भांड्याची पोटलीच नाहीये. आई, अगं यातच ठेवायचीस ना. अगं इथेच ठेवते ना मी, याच संख्येत असतात ना भांडी ती. मग कुठे गेली? कुठे गेली काय? चोरी झाली माझ्या भांड्यांची. अरे देवा, अशी कशी झाली? अशी कशी म्हणजे? आता तो सांगून येतो का तुझ्या घरात चोरी करणार आहे म्हणून? ऐकलं का? माझ्या घरात चोरी झाली. अरे अरे माझ्या घरात चोरी झाली. माझ्या घरात बघू दे चोरी मला. झाली. काय अगं बाई, माझ्या मावशी, घरात- काय 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 झालं? कुठं काढताय? कुठं काढताय? मोठं करतो. माझ्या घरात चोरी झाली. माझ्या घरात चोरी झाली. चोरी झाली. मावशी मावशी तुम्ही बसा, तुम्ही बसा. ए, इकडे ये, बसा. शांत व्हा, शांत व्हा. पाणी आण, पाणी आण. मावशी शांत व्हा. तुम्ही आधी शांत व्हा. हा पाणी घ्या, प्या. हा, झालं. मी नाही, माझा ग्लास नेऊन ठेवते ते. नाही तर तो घेऊन जाशील. जा, 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 ठेव पहिला. मावशी शांत व्हा. मला सांगा घरातलं काय काय चोरीला गेलंय? अरे काय, अरे माझ्या देवाची चांदीची भांडी गेली रे. देवाला दिवा लावायला गेले, दिवाच गायब. म्हटलं पेटीतलं उघडून बघूया, तर पेटीतली चांदीची भांडी गेली. माझं नशीब फुटलं रे. पेटीतून वस्तू गेली. अच्छा, पेटीपर्यंत आलंय म्हणजे चोर घरातला. अंजली, काय बोलतेस तू? घरामध्ये आईशिवाय दुसरं कोणी असतं का? भानू. भानूचं नाव घेतलंस ना तर याद राख, भानू असं काही करणार नाही, माझा विश्वास आहे. वहिनी, मी सहज म्हंटल, तुम्हाला एवढं का राग येतोय? शोभे, ते भानूच असू शकते. अगं पण ते का करेल असं? पैशासाठी. पेपरात वाचले ना मी, अशा बायकांना घरात घुसतात, विश्वास संपादन करतात, घरच लुटून नेतात. हा. ए, हो काय हो? अगं तुझा तो पेपरच बंद केला पाहिजे आधी. शोभे, एवढी माझी भांडी गेली, त्याचं तुला काय वाटत नाही? आणि 4 दिवसापूर्वी आलेल्या त्या भानुमतीवर माझा पूर्ण विश्वास तुझा. आई तसं नाहीये, पण मी वहिनी, असा कोणावर विश्वास ठेवू नका. हा. नाही ते ठीक आहे, पण मला वाटत नाही भानू चोरी करेल म्हणून. हा ए, गप. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. पण मावशी मला सांगा, आपण जिच्याबद्दल बोलतोय ती नेमकं गेलीये कुठं? अरे तीच तर नाहीये, सकाळपासून गायब आहे. अगदी बरोबर. तेव्हा ते बाराचा दिवा गेला ना, तेव्हाच मी समजून जायला पाहिजे होतं. माझं नशीब फुटलं रे. माझं चांदीची सगळी भांडी गेली. शोभे, ठेव, अजून तिच्यावर विश्वास ठेव. तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तिला मी घरात राहायला जागा दिली. आपण एक काम करू, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया. काय 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 झालं? काय काय गडबड? काय आईच्या घरातली सगळी चांदीची भांडी चोरीला गेली. काय चोरी? अहो पण कशी झाली चोरी? कोणी केली? भानूनी केली. काय? मी चोरी केली नाही. अहो मला माहिती आहे. नाही मला माहिती आहे भानू चोरी करणं शक्य नाही. भानू तर माझ्या बरोबर.
नाही म्हणजे भानू, मला माहिती आहे की भानू, माझा विश्वास आहे भानू चोरी करणार नाही. अहो तेच मी या सगळ्यांना सांगते, पण हे कोणी ऐकतच नाहीयेत. मास्टरड्या, तुझा तो विश्वास घाल चोरीत. तिने चोरी केलीये. अहो, ती भानू इथे नाहीये आणि तुम्ही सगळेजण तिच्यावर संशय घेताय. हे बरं नाहीये. हा, आता ती थोडीच देणार आहे आपल्याला भांडी. चोरी करून ना तिने ती कुठेतरी लपून ठेवलेलं असणार आणि गायब झाली. हो बरोबर आहे. हा, तिने अशा ठिकाणी लपून ठेवलेलं असणार ना की कोणाला संशय सुद्धा येऊ नये. मोहन काकाचं घर. ती बरोबर. शोभे, तुझ्याच घरात तिने भांडी लपून ठेवलेली असणार. चला रे, चला वरती जाऊ आपण. हा हा, चला चला. माझ्या घरातली झडती घ्या आता. काहीही सापडणार नाही तिकडे. तुझं तरी समाधान होईल. चला. नाही, तुझ्याच घरी चला. अहो ऐका ऐका, माझा भानूनी चोरी केलेली नाही. ऐका दादा, तुम्ही खूप भोळे आहात. तुम्ही बाजूला व्हा. अहो असं बाजूला. अरे मन्या, तू तरी कुठनं? अरे त्या म्हातारींना काहीतरी गडबड केली. सोडणार नाही मी हिला. बघ आता काय गंमत करते ते. अहो ऐका. अरे बापरे, आता ही कुठे गेली? अरे मी सांगते, काही मिळालं नाही. उगाच तुम्ही. भानू, तू इथे कधी आलीस? मग अशी चाले, घरी कोण बी नव्हतं. शोभे, पाहुणे आलेस असं काय विचारतेस? चांगला खडसावून विचार. हा, माझी चांदीची भांडी गेलेत. विचार तिला. माझी चांदीची भांडी कुठे आहेत? मला काय ठाव. बघितलं ना सगळे जण. हा, करून सवरून साळसूतपणाचा आवडते. मी काय नाही केलं. चोर कधी म्हणतो का चोरी केली? अंजली ताई, कोण सांभाळून बोलायचा, उगीच काय बी नाही बोलायचं. तिच्या रोडाचे काम नाही. हा, माझ्याशी बोल. माझी भांडी गेलेली आहेत, कळलं का? आणि तूच चोरलीस ती माझी भांडी. मालक, तुम्हाला असं वाटतं का मी चोरी केलेली आहे? नाही. मास्टरड्या, तुला काय वाटायचं रे? ती माझ्या घरात राहते. माझ्या घरात तिने चोरी केली आणि चोरी करून तिने भांडी इथे लपवली, कळलं का? मग घ्या झडती, होऊन जाऊ दे सोक्ष मोक्ष. जर भांडी सापडली ना तर चाळ सोडून जाईन म्या. बघ आता, सापडलेल्या भांडी तू चाळीच्या बाहेरच. अरे माझ्या तोंडाकडे काय बघताय? शोधा ना, शोध ना. शोधा लवकर. अरे तिकडे बघ. अगं तिकडे ना, तुला बघ करते माझ्याची गाडी. काय झालं? तुझ्यामुळे झाले सगळं. कसं हात लावलो तिकडं? अरे बघ ना, तिकडे बघा ना. तिकडे कशाला मागताय? या बघा, या ना. अरे जा ना तिकडे. शोधू, काही नाही मिळणार घरात. शोभे, तू आता गप्प. मी स्वतः शोधते. मला बरोबर सापडणार ती भांडी. आणि मग आई माहितीये ना. तिकडे काय मिळणार? सापडली. माझ्या चांदीच्या भांड्याची पिशवी सापडली. शोभे, हे बघ. खोटं वाटतं ना तुला? बघ. बघ आता, बघ. भांड्याचे तांदूळ झाले. कसं काय? शोभे, माझी भांडी. अरे माझी भांडी गेली कुठे मग? माझी भांडी कुठे गेली? माझी भांडी. अरे माझी भांडी बघायला. माझी भांडी. अरे माझी भांडी कुठे गेली? मला हे समजा मावशीनेच केलंय, म्या नाही केलं. तू करणार नाहीच माहितीये मला.